नमस्कार मैत्रिणींनो, आज मी असा पदार्थ दाखवणार आहे ते अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणार. हा बनवायचा आपल्याला व्हेज रोल. आणि व्हेज रोल हा कशापासून बनवायचा आहे तर पिझ्झा मैदा वगैरे पासून नाही बरं का. आपल्या मुलांच्या शरीराला त्यांच्या तब्येतीलाही व्यवस्थित राहील त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे आपण हा व्हेज रोल जो आहे तो आपण अगदी ताज्या केलेल्या पोळ्यांपासून किंवा आपल्या सकाळी उरलेल्या सकाळच्या ज्या पोळ्या असतात त्या उरलेल्याही आपण उपयोगात आणू शकतो ह्या व्हेज रोलसाठी. त्या कशा प्रकारे ते मी तुम्हाला आता दाखवते. आपल्याला बनवायचं आहे त्यापासून व्हेज रोल. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला आहे कांदा बारीक चिरलेला टमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता पहिल्यांदा आपण काय करूयात, ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ह्या आपल्याला प्रथम थोडीशी अगदी नॉर्मल अर्धा चम्मच तेलामध्ये आपल्याला यांची उकळ घेऊन घ्यायची आहे. आता आपण कढई प्रथम गरम करून घेतली. अगदी नॉर्मल अर्धा चम्मच मी तेल टाकलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा कांदा, त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर ही शिमला मिर्च आपण व्यवस्थित आता तेलावरती त्यांना परतवून घेणार आहोत की जे करून कच्चे नाही लागणार आपल्याला त्या व्हेज रोलमध्ये बनवताना. पहा, अगदी लालसर करायचं आहे, जास्तही नाही त्याला करायचं आहे. त्यात आपल्याला टाकायचं आहे टमॅटो बारीक चिरलेला. त्याला छान आपण अगदी अर्धा चम्मच तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत. हे सर्व भाज्या वाफवून घेऊयात आपण त्यांना थोडंसं नॉर्मली, म्हणजे ते कच्चे लागणार नाही आपल्याला हाताला. आता यात आपल्याला नॉर्मल थोडंसं टाकायचं आहे, अगदी चवीनुसार अगदी थोडं अर्धा चम्मच असं मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि व्यवस्थित थोडेसे त्याला आपल्याला शिजू द्यायचे आहे. बघा, मुलांना आहे ना पिझ्झा वगैरे हे आता बरेचसे आता लहान मुलं आहेत की त्यांची सगळी आवड आता काय होऊन चालली की नाही पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे. पण अगदी वेळेवर मागितलं आपल्या घरात अवेलेबल आपण नाही करू शकत. त्यांना प्रत्येक वेळेस थोडीच अवेलेबल करू शकतो आपण. त्याच्यामुळे ही जी छोटीशी रेसिपी आहे ना व्हेज रोल, ते त्यांना पिझ्झा खायलाही विसरवून देणार आहे. हा छोटासा व्हेज असा आपल्याला रोल करायचा आहे. आणि काय त्यात आपल्याला गव्हाची पोळी वापरायची, त्याच्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी ते चांगलंच राहणार आहे. हानिकारक काहीही नाही आहे याच्यामध्ये. हे बघा व्यवस्थितरित्या परतवलं आहे. आता याच्यात ही जी आपण आहे कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकणार आहोत, तीही व्यवस्थितरित्या एकत्र करून घ्यायची. आता हे असं केल्यावर आपल्याला अगदी गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला थोड्या वेळासाठी याला झाकून द्यायचं आहे. त्याला आपण थोडंसं वाफवून घेऊया अगदी 5 मिनिटासाठी. हे पाहता आपलं हे छान वाफवून झालेलं आहे. यात आपल्याला थोडीशी आता याच्यात शेजवान चटणी ॲड करायची आहे छान टेस्ट येण्यासाठी. आपण याच्यामध्ये शेजवान चटणी ॲड केलेली आहे. आणि आता आपलं ह्या ज्या भाज्या आहेत ह्या व्यवस्थितरित्या वाफवून झाल्या आहेत. ही मी आता पोळी घेतलेली आहे. याला पहिल्यांदा आपण काय करूया, थोडंसं पॅनवरती याला थोडी दोघी साईडने गरम करून घेऊया. अगदी नॉर्मल करायची आपल्याला तिला गरम दोघी साईडने. अगदी मंद आचेवर, थोडासा मंद आचेवरच गॅस ठेवायचा आहे आपल्याला. आता प्रथम आपल्याला चार यूज करायचा आहे. हे टाकली मी शेजवान चटणी आणि त्यावर टाकले थोडं मेयोनीज. आपल्याला हे का सगळीकडे एकदम व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचे आहे. बघा, आता मुलांना फार आवडतंय हल्ली मेयोनीज, शेजवान चटणी. ही शेजवान चटणी ना आपण घरीही बनवू शकतो बरं का. आणि याची रेसिपी पण मी टाकेलच लवकरात लवकर, आपली घरगुती शेजवान चटणी. आपण याच्यावर आता पुन्हा थोडंसं मेयोनीज टाकून घेऊया. अगदी जास्तही टाकलं तरी मुलं आवडीनेच खाणार आहे, कारण मेयोनीज आवडतं सगळ्या मुलांना. आता टाकलं आपण मेयोनीज.
शेजवान चटणी लावून घेतलेली आहे. शेजवान चटणी कसं आता लहान मुलं असले तर जरा कमी लावा, कारण तिखट असल्यामुळे जरा ते कमीच घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आपण जे केलेले आहे आपली जे वाफवून घेतलेल्या आहेत आपण भाज्या, त्याला आपल्याला त्यांना त्यात टाकायचं आहे. आणि आता सर्व मुलांचा, लहान मुलांचा आवडता पदार्थ हे चीज आहे. आपला चीज त्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे. चीज मी व्यवस्थितरित्या स्प्रेड केलेला आहे. आणि आता आपल्याला याचा अगदी छान असा रोल करून घ्यायचा. त्याला थोडासा चीज मेल्ट होतं आहे, त्याला थोडंसं त्याला गरम होऊन द्यायचं आहे. आणि आता हा रोल आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचा. पहा, लहान मुलांना आवडेल असा सुंदर असा व्हेज रोल, जो त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा काय आहे, अतिशय उपयुक्त आहे. येस, हे आहे आपला व्हेज रोल. तुम्हीही नक्कीच ट्राय करा ही व्हेज रोलची रेसिपी. आपल्या मुलांसाठी अगदी कमी वेळात होणारा अगदी स्वादिष्ट पदार्थ आहे. तुम्ही अक्षरशः टिफिनलाही त्यांना हे पदार्थ बनवून देऊ शकता आणि मुलं नक्कीच आवडीने खातील. आणि हे काही त्यांच्या आरोग्याला हानिकारक नाही आहे. ही आपली अगदी साधी गव्हाची पोळी आहे, त्यात आपण हे व्हेज रोल बनवले आहेत, ज्यांच्या त्या आरोग्यासाठीही चांगले आहेत आणि आपणही खाऊ शकतो बरं का, अगदी आवडीने खाऊ शकतो. म्हणून नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.